जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र हो. मी डॉक्टर पुरुषोत्तम वाळ, जलतारा संशोधक आणि जनक. आज माझ्या सर्व मायबाप शेतकऱ्यांना मला एक विनंतीपूर्वक आवाहन करायचं आहे की आपल्या शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी हे महत्त्वाचं साधन आहे. आणि आपण पाहत आहोत की कित्येक मुसळधार पाऊस पडत आहेत आणि पाण्याला थांबायला जागा आणि जमिनीत मुरायला जागा नसल्यामुळं ते पाणी वाहून जातं आहे. आणि परिणामी आपण एक पिकावरचे म्हणजे खरीपातले शेतकरी बनत आहोत. खऱ्या अर्थानं मला आज तुम्हाला एक गणित सांगायचं आहे की खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम आहेत. खरीप हा हंगाम शेतकऱ्यांच्या खर्चामध्येच आलेलं उत्पन्न आपलं खर्च फेडण्यामध्येच जातं आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याकडं जो काही पैसा राहतो तो रब्बीमध्ये राहत असतो आणि खरीप हे निसर्गाच्या पावसावर आणि पाण्यावर येतं. रब्बी हे जमिनीतल्या उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकतं आणि तेच तुम्हाला पैसा देतं. म्हणून माझी विनंती आहे की जलतारा हा एक अत्यंत सुंदर असा भूजल पातळी वाढवणारा, अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा करणारा आणि कायमस्वरूपी जमिनीमध्ये ओलावा निर्माण करून तिथले जीवजंतू की जे खऱ्या अर्थानं अन्नद्रव्य निर्माण करतात आणि आपल्याला अतिरिक्त खतं घेण्या वाचवणार आहेत, तेच अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य निर्माण करतात ते जीवाणू आणि त्यांची संख्या ही ओलाव्यामुळे वाढत असते. तो ओलावा जलतारा निर्माण करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जलताराची प्रक्रिया. जलतारा हा प्रत्येक एकरामध्ये जिथं पाणी वाहून येतं अशा कोपऱ्याला आपण 5x5 आणि 6 फुटाचा एक शोष खड्डा करायचा. त्या शोष खड्ड्यामध्ये 5 फूट मोठे दगड भरायचे. आलेलं सगळं पाणी 4 महिन्याचं त्या खड्ड्यातून जमिनीत जाईल. असं प्रत्येक एकरामध्ये 1 किंवा 2 खड्डे, जिथं जास्त पाणी साचतं अशा ठिकाणी एकरी 2 खड्डे करा. आणि असं जर गावानं केलं एकत्र येऊन, म्हणजे 2000 एकरच्या शिवारात 2000 शेतकऱ्यांनी मिळून जर 2000 शोष खड्डे केले तर कल्पना करा 4 महिन्यातला एक थेंबही वाहून जाणार नाही. 4 महिन्यात जवळपास 700 मिमी ते 1000-1500 मिमी पाऊस पडतो. म्हणजे अब्जो करोडो लिटर पाणी जमिनीत साठवल्या जाईल आणि एका सीझनमध्ये भूजल पातळी वाढल आणि तुम्ही कोरडवाहूचे बागायतदार बनतान. रब्बीमध्ये तुम्हाला उपलब्ध पाणी साठा राहील आणि त्या माध्यमातून तुमचं आर्थिक उत्पन्न वाढल. जलतारा भूजल पातळी सोबतच वाढवतो, पाण्याचा निचरा करून शेतं चिबडण्या वाचून आणि माती वाहून जाण्या वाचून थांबवतो, कायमस्वरूपी जमिनीत ओलावा निर्माण करतो आणि त्या ओलाव्याचं गणित जे आहे किंवा फायदा आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य निर्माण होतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन क्षमता वाढते, दर्जा सुधारतो पिकांचा आणि बांधफुटी पण यातून पूर्णपणे थांबते. तर असा हा जलतारा आपला विश्वास आहे. कधीही मदत लागली तर अर्ध्या रात्री फोन करा. तुमच्यासाठी आम्ही सगळे सेवक तुमच्या सेवेत हजर आहोत. धन्यवाद.